नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आदर्श शिक्षक प्रसारण मंडळ संचलित श्रीपतराव भोसले कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय उस्मानाबाद. विषय आहे राज्यशास्त्र, इयत्ता 12वी, प्रकरण 2. 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, त्यातील जागतिकीकरण. या दुसऱ्या प्रकरणावरील स्वाध्याय आता आपण पाहणार आहोत. या स्वाध्यायाच्या व्हिडिओमध्ये मी प्राध्यापक दत्तात्रय जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. चला तर पाहूया आपण या दुसऱ्या प्रकरणावरील स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हा प्रश्न बोर्ड परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. एका गुणासाठी एक विधान येतं. आपण पहिलं विधान पाहूया. जागतिकीकरणाच्या युगात आर्थिक क्षेत्रात खालील महत्त्वाचे बदल झाले. पर्याय आहेत: भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार, गॅटची निर्मिती, ट्रान्सनॅशनल कंपनीचा उदय, बौद्धिक संपदा हक्कावर लक्ष केंद्रित. आता या 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय कोणकोणते आहेत ते आपल्याला शोधायचे. म्हणजेच 1, 2 आणि 3 बरोबर. दुसरा पर्याय आहे 1, 2, 4 बरोबर, 1, 3, 4 बरोबर. हा 4थं उत्तर आणि 5वं उत्तर आहे यातलं पर्यायाचं सर्व बरोबर आहे. आता हा प्रश्न स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवरती, ज्याला आपण म्हणतो उपयोजनात्मक प्रश्न, ॲप्लाइड लाईफ क्वेश्चन, अशा स्वरूपाचा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. आपल्याला यातलं अगोदर पर्यायातील अयोग्य पर्याय कोणता आहे ते बघावं लागेल. तर भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार हेही जागतिकीकरणामुळे बदल झालेला आहे. ट्रान्सनॅशनल कंपनीचा उदय हाही झालेला आहे आणि बौद्धिक संपदा हक्कावर लक्ष केंद्रित हे देखील झालेलं आहे. तर गॅटची निर्मिती जी आहे ते जागतिकीकरणाच्या अगोदर झालेली आहे. 1948 सालापासून गॅटच्या करारानुसार आंतरराष्ट्रीय बाजारपेठा चालत होत्या. 1995ला WTO आलं, तेव्हा गॅटची निर्मिती हातातून बाहेर पडलेला पर्याय. म्हणून याचं उत्तर आहे फक्त 1, 3 आणि 4 बरोबर. विद्यार्थी मित्र, पुढचा प्रश्न आपण पाहूया. साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना या देशांसंदर्भात वापरली जाते. आता कोणत्या देशाची विचारसरणी ही साम्यवादी आहे तर चीन. आणि ज्या देशाची विचारसरणी साम्यवादी असते तिथं साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था असणार. म्हणजे बाजारपेठी अर्थव्यवस्थांवरती विचारसरणीचा प्रभाव पडलेला असतो. म्हणून याचं उत्तर आहे चीन. या पुढचा प्रश्न, या देशातील अर्थव्यवस्थेचे वर्णन कल्याणकारी बाजारपेठी अर्थव्यवस्था या शब्दात केले आहे. आता कल्याणकारी बाजारपेठी अर्थव्यवस्था या पश्चिम युरोपीय देशांमध्ये आढळतात. म्हणजेच ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, इटली, नॉर्वे, स्वीडन, जर्मनी इत्यादी देशांमध्ये. इथं कल्याणकारी राज्याची संकल्पना हा विचारसरणीचा एक भाग आहे आणि त्यामुळे तिथल्या बाजारपेठांवरती, अर्थव्यवस्थेवरती त्याचा परिणाम पडलेला आहे. म्हणून चीन, फ्रान्स, अमेरिका हे पर्याय बाजूला पडतात आणि पश्चिम युरोपीय देश हा पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा. आता दिलेले 4 शब्द आहेत. त्या शब्दांपैकी गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. हा 1 गुणांसाठी प्रश्न बोर्डाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. मोबाईल, सॅटेलाईट, इंटरनेट आणि ग्रामोफोन. आता मोबाईल, सॅटेलाईट आणि इंटरनेट ही जी आहेत ही संदेश वाहनं आहेत, संदेशाचं वाहन करतात. तर ग्रामोफोन हा रेकॉर्डिंग करतो, म्हणजे साधर्म्य दाखवत नाही. म्हणून ग्रामोफोन हा गटात बसत नाही. उत्तर ग्रामोफोन. पुढचा प्रश्न आहे, संकल्पना सुचवा. त्यातील पहिला आकडा, आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी एकमेव आंतरराष्ट्रीय संघटना. आता आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी एकमेव आंतरराष्ट्रीय संघटना आपण शिकलो, ज्याची स्थापना 1945ला झाली. गॅट कराराची जागा त्यानं घेतली आणि ती म्हणजे जागतिक व्यापार संघटना, ज्याला इंग्रजीमध्ये आपण WTO म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असं म्हणतो. पुढचा आहे आकडा, अनेक देशात कार्यरत असलेली कंपनी. आता अनेक देशात कार्यरत असलेल्या कंपनीबद्दल आपल्याला बोलता येईल. शिकलो आहे आपण बहुराष्ट्रीय कंपनी, ज्याला मल्टीनॅशनल कंपनीज म्हणतात. ज्या देशांचं मुख्यालय ज्या
कंपन्यांचं मुख्यालय एका देशामध्ये असतं आणि त्याच्या शाखा इतर देशांमध्ये व्यापाराच्या दृष्टीनं विखुरल्या गेलेल्या असतात. त्याला मल्टीनॅशनल कंपनी किंवा बहुराष्ट्रीय कंपनी असं म्हणतात. पुढचा प्रश्न आहे पहिला प्रश्न आपला विद्यार्थी मित्र इथं संपला. दुसरा प्रश्न आपल्याला 12वी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. तो म्हणजे चूक की बरोबर ते साकारण लिहा. सर्वप्रथम आपल्याला दिलेल्या विधानापैकी ते चूक आहे की बरोबर आहे हे स्पष्ट वाक्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे की हे विधान बरोबर आहे, हे विधान चूक आहे. याला 1 गुण मिळतो आणि दिलेल्या विधानावरती सकारण चूक असेल तर ते का चूक आहे, बरोबर असेल तर ते का बरोबर आहे, याचं सकारण स्पष्टीकरण तुम्ही जेव्हा देता तेव्हा त्याला 1 गुण मिळतो. असं एकूण मिळून याला 2 गुण असतात एका प्रश्नाला, एका विधानाला. आता विधान नंबर 1 पाहूया आपण. जागतिकीकरणाने बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना जाणली. आता हे विधान बरोबर आहे. बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना जागतिकीकरणानंच जाणली ना, त्यातून तर नव्या नव्या बाजारपेठी अर्थव्यवस्था आल्या. मग सकारण बघूया. आज जागतिकीकरणाच्या युगात एकच प्रभावी विचार प्रणाली अर्थव्यवस्था दिसून येते. त्या अर्थव्यवस्थेचं वर्णन बाजारपेठी अर्थव्यवस्था असं केलं जातं. एवढं उत्तर आपण लिहायचं आहे. परंतु अधिक संदर्भासाठी आपण वेगवेगळ्या बाजारपेठी अर्थव्यवस्था बघितल्या, जशा की साम्यवादी बाजारपेठेवर अर्थव्यवस्था, भांडवलशाही बाजारपेठी अर्थव्यवस्था, कल्याणकारी बाजारपेठी अर्थव्यवस्था. तर भारताचा जर आपण उल्लेख केला तर आपण त्या ठिकाणी भारताचा उल्लेख हा बाजारपेठी अर्थव्यवस्था करत नसून भारताचा उल्लेख आपण वेगळ्या पद्धतीने करतो. हे देखील आपण इथं पाहिलेलं आहे. आता पुढचा प्रश्न आपण पाहूया. जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थांचे महत्त्व कमी झाले आहे. हे विधान चूक आहे. याचं सकारण बघा. नागरी समाजाला मिळालेल्या वाढत्या महत्त्वामुळे बिगर राजकीय घटक पुढे आले, म्हणून स्वयंसेवी संघटना आणि गैरसरकारी संघटनांना महत्त्व प्राप्त झाले. त्या संस्था मानवी समस्यांच्या प्रश्नांवर भर देतात. आज आंतरराष्ट्रीय संबंध हे केवळ राष्ट्रांच्या संबंधापुरतेच मर्यादित राहिलेले नाही, तर त्यात बिगर राजकीय घटकांचा देखील समावेश झाला आहे. अशा पद्धतीनं आपण या विधानाचं सकारण म्हणजेच कारण लिहू शकतो. आपला दुसरा प्रश्न या ठिकाणी संपला. तिसरा प्रश्न आहे आपल्याला सहसंबंध स्पष्ट करायचा. 2 संकल्पना दिलेल्या असतात. त्या 2 संकल्पनांमध्ये आपल्याला सहसंबंध स्पष्ट करावयाचा असतो. आता यातला पहिला आकडा तो म्हणजे जागतिकीकरण आणि संस्कृती. या 2 संकल्पनांमध्ये आपल्याला सहसंबंध स्पष्ट करायचा आहे. कोरिलेशन. काय सहसंबंध आहे जागतिकीकरणाचा आणि संस्कृतीचा? कोणाचा कोणावर प्रभाव पडतो, कोणाचा कोणावरती परिणाम होतो, याविषयीची आपल्याला माहिती या सहसंबंध या प्रश्नातून लिहायची आहे. विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून हा फरक त्यानं या प्रकरणातील हे मुद्दे अभ्यासल्यानंतर त्याच्या लक्षात येतील आणि त्यानं हे प्रकरण पुन्हा पुन्हा वाचायचं आहे. हे मुद्द्यांचा अभ्यास पुन्हा पुन्हा करायचा आहे आणि मग सततच्या वाचनाने त्याच्यामध्ये धारणक्षमता निर्माण होईल आणि तो असा सहसंबंध सहजरित्या परीक्षेमध्ये स्पष्ट करू शकेल. जसं की पहा, मी इथं सहसंबंध स्पष्ट केला आहे माझ्या पद्धतीनं. तुम्ही विद्यार्थी मित्र हो, तुमच्या पद्धतीनं तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये स्वलेखनातून प्रश्नांची उत्तराचं प्रकटीकरण करू शकता, ती लिहू शकता. उत्तर: जागतिक पातळीवर प्रसारमाध्यमात झालेली क्रांती आणि इंटरनेटच्या सेवेची उपलब्धता यामुळे लोकांना जगात काय घडत आहे हे जाणून घेणे शक्य झालं आहे. परदेशातील महाविद्यालयात किंवा विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी आता ऑनलाईन प्रवेश घेता येतात. मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांशी जगाच्या कोणत्याही भागातून व्हॉट्सॲप किंवा मोबाईलद्वारे संवाद साधणे, आर्थिक व्यापार केला जातो. आयात निर्यात करणे, लोकांचे देशांतर्गत आणि देशाबाहेरचे भ्रमण याचा समाज आणि संस्कृतीवर परिणाम झालेला दिसतो. या
वैश्विक कॉस्मोपॉलिटिन संस्कृतीचा उदय होत असताना आपल्याला दिसतो. या वैश्विक कॉस्मोपॉलिटिन संस्कृतीवर पाश्चिमात्य विचारांचा बराच प्रभाव आहे. आधुनिकीकरण, पाश्चात्तीकरण आणि सेक्युलरायझेशन म्हणजेच धर्मनिरपेक्षता ही मूल्ये पारंपरिक मूल्यांपेक्षा आता समाजाला अधिक महत्त्वाची वाटू लागली आहे. उदाहरणार्थ, खाण्यापिण्याच्या सवयी, बर्गर, पिझ्झा, वडापाव, फास्ट फूडचे प्रमाण आता वाढलेले दिसते. नाताळ, दिवाळीसारखे सण, मदर्स डे, फादर्स डे आणि फ्रेंडशिप डे आता साजरे केले जातात. अशा प्रकारे जागतिकीकरण आणि संस्कृती यांचा सहसंबंध स्पष्ट केलेला आहे. या ठिकाणी जागतिकीकरण आणि संस्कृती यातला सहसंबंध स्पष्ट मी माझ्या पद्धतीने केला आहे. आपण आणखीन त्यामध्ये वाढ करू शकता. पुढचा प्रश्न, गॅट आणि जागतिक व्यापार संघटना. आता गॅट हा एक करार आहे आणि जागतिक व्यापार ही एक संघटना आहे. हे दोन्हीही व्यापाराशी संबंधित किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराशी निगडीत असलेले मुद्दे आहेत. या दोन्ही मुद्द्यातला सहसंबंध आपल्याला स्पष्ट करायचा आहे. तर मित्र, एकाच वाक्यात अगोदरच म्हणेन की गॅटची जागा जागतिक व्यापार संघटनेनं घेतली. पण आपल्याला एका वाक्यात उत्तर लिहून जमणार नाही. हा सहसंबंध स्पष्ट करण्यासाठी आपल्याला 5 गुणांसाठी साधारण हा प्रश्न बोर्ड परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. तेव्हा लिखाण देखील आपलं तेवढंच असलं पाहिजे. म्हणून हा मुद्दा बघा मी माझ्या पद्धतीने स्पष्ट केला. पुस्तकाच्या मुद्द्यांच्या आधारे राज्यशास्त्र असेल किंवा इतर विषय असतील तर आपल्याला दिलेल्या पाठ्यपुस्तकातील मुद्द्यांचाच आधार घेऊन आपल्याला प्रश्नाचं उत्तर तयार करता येतं. अवास्तव माहिती आपल्याला त्यात घालता येत नाही. अतिरिक्त माहिती घालता येते, पण अनावश्यक माहिती आपल्याला त्यात उत्तरात येता कामा नये याची दक्षता विद्यार्थ्यांना घेणं गरजेचं आहे. मी इथं प्रश्नाचं उत्तर लिहिलं आहे ते आपण पाहूया. 1948 पासून गॅट GAAT त्याचं लॉंग फॉर्म आहे जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड्सच्या अंतर्गत आखले जात होते. म्हणजे 1948 पासून व्यापाराचं धोरण गॅटच्या अंतर्गत आखलं जात होतं. गॅट ही संघटना असून तो व्यापारासंबंधीचा राष्ट्रादरम्यानचा केलेला करार होता. 1995मध्ये गॅटच्या जागी जागतिक व्यापार संघटनेची म्हणजे WTO म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची निर्मिती केली गेली. आयातावरील सीमाशुल्क आणि इतर कर रद्द करून जागतिक पातळीवर व्यापारमुक्त करण्यासाठी राष्ट्रांना प्रोत्साहन देणे हे संघटनेचे कार्य होते. आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी असलेल्या नियमांच्या पालनाबाबत लक्ष ठेवणारी ही एकमेव संघटना आहे. एवढं उत्तर आपण इथं सहसंबंधातून स्पष्ट करतो. पुढचा प्रश्न आहे 4था, मत नोंदवा. खरं म्हणजे मत नोंदवा या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्या भाषेमध्ये आणि स्वतःचं स्वमत सदर्भ दिलेल्या मुद्द्याच्या आधारे नोंदवायचं असतं. त्यासाठी पुस्तकाचा आणि इतर सामाजिक ज्ञानाचा अनुभव आपण त्या ठिकाणी व्यक्त करायचा असतो. सहभागी राज्य समाजासाठी हितकारक आहे या विधानावरती आपल्याला आपलं मत नोंदवायचं आहे. मी माझ्या पद्धतीनं माझं मत नोंदवलं आहे. आपण आपल्या पद्धतीनं नोंदवू शकता पुस्तकातील मुद्द्यांच्या आधारे. लोकशाहीमध्ये सहभागी राज्य ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे. जग हे लोकशाही व्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करत आहे असं मानलं जातं. अगदी बरोबर आहे. जगात आता सगळीकडंच लोकशाही प्रधान राज्यसंस्था आपल्याला दिसत आहेत. लोकशाहीतील काही महत्त्वाच्या संकल्पनांपैकी सहभागी राज्य ही आधुनिक काळातील महत्त्वाची ठरत आहे संकल्पना. लोकशाही व्यवस्थेमध्ये निर्णय हे बहुमताने घेतले जातात. सहभागी शासन व्यवस्थेत त्या पारंपरिक निर्णय प्रक्रियेच्या पलीकडे जाऊन समाजातील सर्व घटकांना निर्णय प्रक्रियेत कसं सामील करून घेता येईल हे बघितलं जातं. लोकशाहीमध्ये समाजातील विविध घटकांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे. सहभागित्व महत्त्वाचं आहे. लोकांचा लोकशाहीतील सहभाग महत्त्वाचा आहे. हे आता आधुनिकीकरणातले एक महत्त्वाचा मुद्दा आहे. यामुळे सर्व घटकांचा विकास साधण्याचे उद्दिष्ट साधले जाईल. कोणत्याही सरकारचं उद्दिष्टच ते असतं की सर्वच घटकांचा विकास साधला गेला पाहिजे. समाजामध्ये विविध घटक आहेत. काही मागासलेले घटक आहेत, काही पुढारलेले घटक आहेत, काही मध्यमवर्गीय आहेत, काही बेरोजगार आहेत, रोजगार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत.
ह्या घटकांचा विकास साधला गेला पाहिजे. सर्वांचा विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो. नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन व्यवस्थेत नागरिक समाजाच्या सहभागावर भर दिला जातो. म्हणून सहभागी राज्य समाजासाठी हितकारक आहे. हे मी माझं नोंदवलेलं मत आहे. आपण आपल्या पद्धतीनं नोंदवू शकता. पुढचा प्रश्न आहे 5वा. तो म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्न आहे. बोर्डाच्या दृष्टीने हा प्रश्न 10 गुणांसाठी अपेक्षित आहे आणि त्यानुसार विद्यार्थ्याचं सविस्तर उत्तर यामध्ये येणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना उत्तरलेखन करत असताना सदर मुद्द्यांचा सखोलपणे अभ्यास करून, वारंवार पाठ्यपुस्तकाचं वाचन करून, आपली आकलन क्षमता वापरून या प्रश्नाचं उत्तर स्वभाषेत आपण तयार करू शकतो. जागतिकीकरणाचा सकारात्मक नकारात्मक बाजू कोणत्या आहेत? आता जागतिकीकरणाची सकारात्मक बाजू सर्वप्रथम आपण बघूया. जागतिकीकरणाकडे व्यापक दृष्टीने बघितले तर त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू आपल्याला दिसतात. तरुणांसाठी आपल्या देशात नवीन संधी उपलब्ध होणे ही जागतिकीकरणाची सकारात्मक बाब आहे. आपल्याला जगात काय चाललेलं आहे आणि त्याचा आपल्यावरती काय परिणाम होईल याची अधिक चांगली जाण होत आहे. रोजगाराच्या नव्या संधी आता उपलब्ध होत आहेत. अधिक रोजगाराची निर्मिती केली जात आहे. हा बदल खाजगी क्षेत्रात होत आहे, कारण या क्षेत्राकडे आर्थिक क्षमता आहे. सरकार किंवा खाजगी सेवांमध्ये उपलब्ध करून देऊ शकतं, यावर आर्थिक मर्यादा आहे. सरकार किती प्रमाणात सेवा उपलब्ध करून देतं यावर मर्यादा आहेत, कारण का आर्थिक स्रोत जास्तीत जास्त खाजगी लोकांकडे आहेत. हे झालं सकारात्मक बाजू. आपण नकारात्मक बाजू जर पाहिली तर जागतिकीकरणाच्या काही नकारात्मक बाजू देखील आहेत. राज्याच्या कल्याणकारी योजना थांबतील ही एक आता भीती निर्माण झालेली आहे आणि उद्योगधंदे विशेषतः लहान उद्योग हे जागतिक स्पर्धेमुळे नष्ट होतील का काय ही देखील भीती आता सगळीकडे निर्माण झालेली आहे. शेतीच्या क्षेत्रात लहान आणि किरकोळ शेतकरी मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करू शकत नाही. ही जागतिकीकरणाची नकारात्मक बाजू आहे. अशा प्रकारे जागतिकीकरणाच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजू आपण स्पष्ट करू शकतो किंवा आपण स्पष्ट करतो. एवढं उत्तर आपण लिहू शकतो. विद्यार्थी मित्र हो, पाठ्यपुस्तकाचं वाचन करून स्वाध्यायात दिलेल्या प्रश्नांचं उत्तर आपण स्वतः तयार करावं. मी आपल्याला सरावासाठी किंवा माहितीसाठी या प्रश्नांची उत्तरं आपल्यासमोर प्रस्तुत केलेली आहेत. या मुद्द्यांमध्ये आपण स्वतःहून आणखीन काही मुद्द्यांची भर घालून अधिक चांगल्या पद्धतीनं हा स्वाध्याय स्वतःच्या वहीमध्ये नोंद करावयाचा आहे. धन्यवाद.